विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर दुसऱ्या टप्प्यातील काम आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की हा तो विठ्ठलाचं मंदिर आणि विठ्ठल मंदिराच्या बरोबर मागील बाजूमध्ये खरं तर या कामाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं तर बालाजीचं मंदिर असेल, महालक्ष्मीचं मंदिर असेल, जवळपास 90% ह्या मंदिराची कामं झालेली। त्यानंतर जर आपण बघितलं तर जो विठ्ठल मंदिराचा जो मेन दरवाजा आहे, पश्चिम द्वार, की जिथून भाविक हा दर्शन करून बाहेर पडतो, दरवाजा खरं तर आता बंद केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आषाढी पूर्वी खरं तर ही कामं यांना पूर्ण करण्याचे आदेश देखील मंदिर समितीने पुरातत्व विभागाला दिल्याचं आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे। आपण आता बघू शकतो की हा ज्या हत्ती दरवाज्यातून भाविक खरं तर बाहेर येत असतो विठ्ठलाचं दर्शन म्हणून, त्या ठिकाणी खरं तर असा मोकळा स्पेस होता। या ठिकाणी खरं तर ऊन वारा पावसाचा त्रास भाविकांना होत होता। आपण जर आता बघितलं तर या ठिकाणी भव्य अशा देवाच्या मंडपाचं काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की अनेक कामगार खरं तर इथे कामाला आलेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या खरं तर कामानिमित्त खरं तर विठ्ठल दर्शनाची जी बारी जी आहे, जी रुक्मिणीला जाण्याचा दरवाजा, तो देखील आता बदललेला आपल्याला पाहायला मिळतो। हत्ती दरवाज्यातून ही लाईन आता अशी गेलेली बरोबर जे पश्चिम द्वार आहे, ते पश्चिम द्वाराचं काम सुरू असल्यामुळे तो दरवाजा देखील बंद केलेला आणि त्या दरवाजाच्या बरोबर शेजारील बाजूने खरं तर रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्याकरता भाविकाला जावं लागतंय। आणि एकंदरीत जर बघितलं तर हे काम सुरू असल्यामुळं या पोर्चमध्ये भाविकाला येण्यास खरं तर मज्जाव केलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत ही जी सगळी कामं आहेत, जे पुरातत्व विभागानं जे पुरातत्व मार्गदर्शनाची कामं सुरू आहेत, ही कामं सगळी आषाढी पूर्ण होतील असा खरं तर अंदाज देखील आता खरं तर व्यक्त केला जात होता। आपण जर बघितलं तर महालक्ष्मीचं मंदिर असेल, बालाजी मंदिर असेल, त्याचबरोबर हा जो सभागृहामधला जो हॉलचं जे काम चालू आहे, मोठा जो मंडप होणार आहे, हे देखील काम आषाढी पूर्ण होईल असं खरं तर आपल्याला मंदिर प्रशासन सांगण्यात येतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर या विठ्ठल मंदिराला जे मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे ते पाहण्याकरता अनेक भाविक खरं तर पंढरपूरमध्ये येत असतात। आपण जर बघितलं गाभाऱ्याचं काम असेल, विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणीचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, यातील जवळपास 100% कामं आता खरं तर पूर्ण झालेली। मात्र आता जी राहिलेली कामं आहेत हे देखील आता अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।